नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रहार करिअर अकॅडमी या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अंकगणित या विषयावर असणारे टॉपिक प्रकरण यांचा आपण आढावा घेतला होता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आजवर जेवढे एग्जाम झाले असतील, जेवढे पेपर झाले असतील, त्या पेपरमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले असतील तर बेसिक टॉपिक विचारले गेले। आणि बरेच मुलांना असं वाटत असेल बेसिक टॉपिक खूप सोपे आहेत, तसं नाही मुलांनो। बेसिक विषय जरा थोडं किचकट आहे, त्यांची संकल्पना आपल्याला स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून आजपासून आपण अंकगणित या विषयावर असणारे जे टॉपिक आहेत सिरियल नंबर नुसार आपण एक 1 बाय 1 हे टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहिल्या टॉपिकचं जर आपण ओळख करून घेतलेलीच आहे संख्या। आपण पाठीमागे आपण बघितलेला आहोत, पहिला टॉपिक आपण संख्या घेणार आहोत आणि आज आपण संख्या या टॉपिकवर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, संख्या प्रकार शिकण्यापूर्वी आपण संख्या चिन्हांची या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत। हे बघा, या ठिकाणी संख्या चिन्ह दाखवलेले आहेत। संख्या चिन्ह किती प्रकारे लिहिले जातात? देवनागरी संख्या जे आपण मराठी भाषेमध्ये लिहिले जातात 0 1 2 3 4 अनंत पर्यंत। त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या ज्यांचे लेखन आपण आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्रजी भाषेतून केले जातो 0 1 2 3 4 5 असे अनंत पर्यंत। आणि त्याचबरोबर आज परीक्षेला म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये परीक्षेला रोमन संख्येवर सुद्धा प्रश्न विचारले जातात। म्हणून आपण रोमन संख्यांचा टॉपिक हा आपण नवीन व्हिडिओ नंतर बनवणार आहोत। तर रोमन संख्या कोणती आहेत? आय, 2 आय, 3 आय अशा प्रकारे इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरानुसार तयार केले गेलेले आहेत। तर आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार नेमके काय आहेत ते संख्यांचे प्रकारावर अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? आता संख्यांचे प्रकार बघा, ज्यावेळेस आपण संख्या शिकतोय त्यावेळेस आपल्याला संख्या अचूकपणे शिकायचं असेल तर आपल्याला संख्यांचे पाठ करावे लागतील, संख्यांचे भाग करावे लागेल, तरच ते संख्यांचे संकल्पना जे असतील ते संकल्पना आपल्याला उत्तम प्रकारे समजणार आहे। आणि म्हणून आपण संख्यांचे असे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता संख्यांचा पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या n अक्षरांनी म्हणजे नॅचरल नंबर n अक्षरांनी दर्शवले जाते। आता नैसर्गिक संख्या नेमकं कोणते? आता या नैसर्गिक संख्यांनाच दुसऱ्या नावाने काय संबोधलं जातं? तर नैसर्गिक संख्या दुसऱ्या अर्थाने मोज संख्या सुद्धा म्हणतात। जे मोजण्यासाठी ज्या अंकांचा वापर केला जातो, ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतात। म्हणून मोज संख्या नेमकं कोणते आहेत? मोज संख्या इथे बघा 1 2 3 4 5 असे पुढे अनंत। आता हा जो सिंबल आहे सिंबल अनंताचा सिंबल दाखवतो, यालाच इंग्लिश मध्ये इन्फिनिटी म्हणून संबोधले जाते, बरोबर की नाही? कारण की नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होती, परंतु अनंतचा आकडा आपल्याला सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारलाच नैसर्गिक संख्या सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती आहे तर इथे सर्वात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे। आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर सांगता येणार नाही, लक्षात आलं? आता त्यानंतर पूर्ण संख्या, दुसरा जो भाग आहे तो पूर्ण संख्या, यालाच होल नंबर म्हटले जातं। आता पूर्ण संख्या नेमके काय? हे बघा, ज्यावेळेस अंकांची निर्मिती झाली, आता पूर्वी अंक फक्त 1 ते 9 पर्यंतच होते, त्यापुढे शोध लागला गेला नाही, परंतु शून्याचा शोध लागल्यामुळे अंकांची व्याप्ती मर्यादा वाढली, इतकी वाढली, प्रचंड वाढली, ती अनंतपर्यंत गेलेली। आणि ज्यावेळेस शून्य आपण याच्यामध्ये ऍड करतो म्हणजे ज्यावेळेस नंतरच्या काळामध्ये शून्याचा शोध लागला आणि शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांनी मिळून बनलेल्या संख्यांना काय म्हणायचं? पूर्ण संख्यांचा गट म्हणायचं, लक्षात आलं? त्यानंतर आता ह्याच्यावर या पूर्ण संख्येवर नेमका प्रश्न काय विचारला जातो? सर्वात छोटी पूर्ण संख्या जर विचारली तर सर्वात छोटी पूर्ण संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या इथे सर्वात मोठी पूर्ण संख्या इन्फिनिटी, सांगता येणार नाही। आता त्यानंतर बघा, पूर्ण संख्या झाल्यानंतर पूर्णांक संख्या, इंटिजर नंबर म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये। पूर्णांक संख्या नेमकं काय असतात? आता ह्या नंबरकडे जर तुम्ही बघितलं तर बघा 0 उजव्या साईडला नैसर्गिक संख्या लिहिलेली आहेत बघा, हा 0 सेंटर घेतलेला आहे आणि उजव्या साईडला कोणत्या संख्या घेतल्या तर हे पूर्ण नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत। आणि शून्याच्या डावीकडे जे संख्या घेतलेल्या आहेत ते पूर्णपणे काय ऋण संख्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी बघा, म्हणजेच काय, जे शून्याच्या उजवीकडे असतात त्यांना आपण धनात्मक संख्या म्हणायचं आणि शून्याच्या डावीकडे जे संख्या असतात त्यांना ऋणात्मक संख्या म्हणतात। आता तुम्ही म्हणाल सर नैसर्गिक संख्यांमध्ये यांचा वापर केला जातो का? नाही, बिलकुल नाही। कारण नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या
कारण की कुठलेही पदार्थ किंवा वस्तू मोजण्यासाठी आपण ह्याच अंकांचा वापर केला जातो, 1 2 3 4. ठीक आहे, शून्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर केला जात नाही, हे लक्षात ठेवा. हा, इथे एवढा फरक आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात शून्यापासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात शून्य, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होती. आणि इथे पूर्णांक संख्यांचा गट हा कोणता होतो, तर दोन प्रकारे गट तयार होतो, एक धनात्मक संख्या आणि एक ऋणात्मक संख्या. धनात्मक संख्या हे पॉझिटिव्ह नंबर असतात, म्हणजे त्यांना प्लस चिन्ह असतो, आणि ऋणात्मक संख्या ही निगेटिव्ह चिन्ह असतात. आणि म्हणून या टॉपिकवर, या घटकावर नेमकं काय प्रश्न विचारले जातात. इथे तुम्हाला जर विचारलं धनात्मक संख्येच्या बाबतीत जर विचारलं, सर्वात छोटी धनात्मक संख्या कोणती आहे, सर्वात छोटी धनात्मक संख्या ही 1 आहे. आणि सर्वात मोठी धनात्मक संख्या सांगता येईल का, सांगता येणार नाही. इथे ऋणात्मक संख्येच्या बाबतीत जर प्रश्न करायचा झाला तर इथे सर्वात छोटी संख्या, हे बघा इकडे डावीकडे जो क्रम लागतो तो उतरता क्रम आहे का चढता क्रम आहे, उतरता क्रम आहे, लक्षात ठेवा. इकडे उतरता क्रम आणि उजव्या साईडला हा चढता क्रम आहे, म्हणून इकडे छोटे छोटे संख्या इथं मांडणी केली जाते. इथं सर्वात छोटी संख्या जर विचारली तर सर्वात छोटी संख्या आपल्याला सांगता येणार नाही. परंतु ऋणात्मक संख्येच्या बाबतीत जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठी ऋण संख्या कोणती आहे, तर सर्वात मोठी ऋण संख्या ही आपली -1 आहे, हे लक्षात ठेवा. कारण की बरेच मुलं इथं गोंधळतात, बरेच मुलांना इथं कन्फ्युज होतं, नेमकं ऋण संख्येच्या बाबतीत सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात छोटी संख्या कोणती हे सांगता येत नाही. म्हणून सर्वात छोटी संख्या विचारली तर सांगता येत नाही, परंतु सर्वात मोठी ऋण संख्या जर विचारली ऋण संख्येच्या बाबतीत तर ऋण 1 सांगायची. इथे सर्वात छोटी धनात्मक संख्या जर विचारली तर मात्र तिथे 1 सांगायचं आहे, आणि सर्वात मोठी धनात्मक संख्या जर विचारलं तर तिथे सांगता येत नाही, असं त्या ठिकाणी आपण उत्तर लिहायचंय. आता त्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे, पूर्णांक झाल्यानंतर अपूर्णांक संख्या, यालाच इंग्लिश मध्ये फ्रॅक्शन नंबर म्हणतात. आता फ्रॅक्शन, अपूर्णांक ह्याच्यामध्येच अर्थ दडलेला आहे. अपूर्णांक, अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक ज्याची किंमत अपूर्ण असते त्याच संख्याला काय म्हणायचं, अपूर्णांक संख्या म्हणायचं, त्याच संख्याला फ्रॅक्शन नंबर असं म्हणायचं. परंतु फ्रॅक्शन नंबर म्हणजे अपूर्णांक संख्या हे नेमकं लिहिण्याची जी पद्धती आहे, लिहिण्याची पद्धती हे 3 प्रकारे मोडले जातात किंवा 3 प्रकार पडतात. व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे बघा, आता व्यवहारी अपूर्णांक नेमकं काय, आता व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणायचं, तुम्हाला सांगितलं ना, ज्या संख्येची किंमत अपूर्ण ती संख्या अपूर्णांकामध्ये येते. आता अपूर्णांकाची जे प्रकार आहेत ते व्यवहारी, दशांश आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता इथे जर व्यवहारी अपूर्णांकाच्या बाबतीत जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये बघा, एखादी संख्या, समज एक संख्या वर अंशात आणि छेदात अशा प्रकारे लिहिली जाते, अंशात 1 आणि छेदात 1 अशा प्रकारे संख्या लिहिली जाते, त्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं, म्हणजे सिंपल फ्रॅक्शन म्हणायचं त्याला, साधा अपूर्णांक. लक्षात आलं का, म्हणजे ह्या पूर्णांकाला काय म्हणायचं, 4/, याचं वाचन करताना कसं वाचन करायचं, 4/5. हे छेद म्हणजे भागिले असते, लक्षात ठेवा. हे छेद म्हणजे काय, तर भागिले असते, म्हणजे अंशात ही संख्या आणि छेदात संख्या अशा दोन्ही स्वरूपाच्या संख्यांनाच म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणायचं. आता या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर, पुढचा घटक काय, दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय, ह्याच व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर जेव्हा पॉइंट मध्ये येते, जेव्हा उत्तर पॉइंट मध्ये येते, त्याच संख्यांना म्हणायचं दशांश अपूर्णांक संख्या. दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या संख्यामध्ये टिंब आहे, ज्या संख्यामध्ये पॉइंट आहे, ज्या संख्यामध्ये दशांश आहे, त्या संख्यांना काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक. फॉर एक्झाम्पल बघा, हाच व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर मी या दशांश अपूर्णांकमध्ये करणार आहे. आता दशांश अपूर्णांकमध्ये करायचं नेमकं कसं करायचं, त्यासाठी बाळांनो तुमचे पाढे महत्वाचे, पाढे पाठ पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये पण आधी सांगितलेलं आहे, पाढे ज्याचे परफेक्ट असतील, पाढे किमान 20 पर्यंत पाढे पाठ पाहिजे, 30 पर्यंत वर्गमूळ पाहिजे आणि 10 पर्यंत घनमूळ पाहिजे, तरच त्याला मॅथ परफेक्ट जमणार आहे, तरच त्याला पुढचं मॅथ समजणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून जास्त सर्वात प्रथमतः आधी काय करणे, पाढ्यांचा जो टेबल आहे तो टेबल पाठ करा, नंतर वर्गमूळ पाठ करा, नंतर घनमूळ पाठ करा. ठीक आहे. आता बघा 4 आणि 5, आता नेमकं 4 ने 5 ला भाग द्यायचं का 5 ने 4 ला भाग द्यायचं, म्हणजे खालच्या संख्येने, लक्षात ठेवा, नेहमी खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग द्यायचा. आता बघा 5च्या पाड्यात 4 ही संख्या आहे का, नाहीये, मग काय करायचं अशा वेळेस बाळांनो, मग 5च्या पाड्यात जर 4 ही संख्या नसेल तर नेमकं करायचं काय, मग त्यासाठी नियम आहे, आपल्या मॅथ मध्ये एक नियमावली तयार केलेली आहे बाळांनो. ज्या वेळेस 5च्या पाड्यात जर 5 पेक्षा जर एखादी वरच्या अंशाची संख्या जर छोटी असेल, त्याला मोठ्या स्वरूपात कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आधी काय करायचं, भागाकारामध्ये
पॉइंट घ्यायचा. काय घ्यायचा? भागाकारामध्ये पॉइंट घ्यायचा. पॉइंट घेतल्यावर अंशामध्ये एक शून्य वाढतो, म्हणजे या संख्येच्या पुढे एक शून्य ठेवायचा असतो. आता बघा 40 ही संख्या तयार झाली. आता 5च्या पुढे 40 ही संख्या आहे का? बोला बरं, 5चा पडा आहे. कोण किती नंबरला आहे? 5 1 5, 5 8 40. मग हे जे उत्तर आलं, या उत्तराला नेमकं म्हणायचं काय किंवा याचं वाचन कसं करणार? आता 0.8, 0.8. मग ह्या संख्येला किंवा ह्या किमतीला आपण काय म्हणायचं? दशांश अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांक, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक तो प्रकार पडतो, ज्यावेळेस दशांश नंतरचा अंक किंवा अंकांचा गट हा जर पुन्हा 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 रिपीट होत असेल, तेव्हा त्या संख्यांना आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? आवर्ती दशांश अपूर्णांक. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. ज्यावेळेस दशांश नंतर, इथे बघा दशांश नंतरचा अंक रिपीट झाला का? नाही. दशांश नंतरचा अंक इथं थांबलेला आहे, म्हणजे 8 पर्यंत थांबलेला आहे, पुढे काय रिपीट झालेला नाही. परंतु जर हा पॉइंट नंतरचा 8 जर रिपीट झाला असताना, तर मग त्या संख्येला आपण काय म्हटलं असतो? आवर्ती दशांश अपूर्णांक. लक्षात आलं? म्हणून आता आवर्ती दशांश अपूर्णांक आपण नंतर बघूया. ज्यावेळेस आपल्याला हा दशांश अपूर्णांक संख्या हा जो घटक येईल, त्यामध्ये आपण हा डिटेल प्रमाणे आपण काय करणार आहे? बघणार आहोत. म्हणून आता हे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगायचं माझा हेतू काय? दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या संख्यामध्ये पॉइंट दर्शवले जाते किंवा ज्या व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर पॉइंट मध्ये येते, तेव्हा त्या संख्यांना काय म्हणायचं? दशांश अपूर्णांक म्हणायचं. तर मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक नेमकं काय असतात हे समजून घ्या. इथं बघा, हे शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. पूर्णांक. पूर्णांक म्हणजे ही संख्या बघा, हे पूर्णांक संख्या दिसतात का तुम्हाला? पूर्णांक संख्या, धनात्मक संख्या आणि ऋणात्मक संख्या, यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. आणि युक्त. युक्त म्हणजे मिळवणी. आणि त्या पुढे अपूर्णांक. अपूर्णांकच बघतोय आपण. अपूर्णांक म्हणजे काय? की ज्याची किंमत अपूर्ण असते त्याला अपूर्णांक म्हणायचं. परंतु अपूर्णांकाचे प्रकार आहेत बघा. व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक कसे लिहितो आपण? एक अंशात आणि एक छेदात, म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात लिहिले जाणाऱ्या संख्यांना म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकाचे आता लिखाण कसे केले जातात बघा. आता लिखाण कसे केले जातात बघा. 5.1/3 बघा. 5.1/3 म्हणजे 5 जी संख्या आहे ना, ती 5 पूर्णांक मध्ये आहे आणि 1/3 संख्या आहे ती अपूर्णांक मध्ये आहे. लक्षात ठेवा, हे बघा अंश आणि छेद स्वरूपात दिली गेलेली संख्या आहे आणि ही संख्या पूर्णांक स्वरूपात दिली गेलेली आहे. म्हणून ह्यांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? 5.1/3 म्हणायचं. आता बघा, ह्या 5.1/3 च रूपांतर आपल्याला व्यवहारी मध्ये करता आलं पाहिजे. बाळांनो, व्यवहारी अपूर्णांकात करता आलं पाहिजे. बरेच मुलांना इथं व्यवहारी अपूर्णांक मध्ये कन्वर्टच करता येत नाही, रूपांतर करता येत नाहीये. नेमकं कसं करायचंय? बरोबर की नाही? मग आता बघा, ह्या 5.1/3 च रूपांतर कशात करायचं? आपल्याला व्यवहारी अपूर्णांक मध्ये करायचं. व्यवहारी अपूर्णांकाची संख्या कशी लिहिली जातात? अंश आणि छेद. अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं? बोला पटापटा, काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. ठीक आहे, चला आता बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कशात करायचं? व्यवहारी मध्ये करायचं. मग कशा करायचं बघा. छेदामधल्या संख्येने पूर्णांक संख्येला गुणायचंय, क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. बघा, छेदातल्या संख्येने कोणाला गुणायचंय? पूर्णांक संख्येला गुणायचंय. मग गुणा ना. 3 × 5, 3×5 म्हणजे 3 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचं. 3 × 5 आणि त्याच्यामध्ये अंशातली संख्या प्लस करायची आणि छेदामध्ये आहे तीच संख्या घ्यायची. छेद बदलायचं का? नाही, बिलकुल छेद बदलायचं नाही, लक्षात ठेवा. मग आता 3 × 5 चा गुणाकार किती येतो? 3×5 15. आता 3×5 15 आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करा म्हणजे किती झाले? 16/3. बघा, 16/3 काय रे बाबा? हे 16/3 ह्याचं वाचन आपण 16/3 करणार. पण हा प्रकार किंवा ह्या संख्याचा प्रकार कशामध्ये येतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येतो ते नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिखाण कसे केले जातात? एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक संख्या. ठीक आहे, आणि हे फक्त अंश आणि छेद स्वरूपात लिहिली गेलेली संख्या आहे. मग यांना काय, ह्या संख्यांना काय म्हणायचं? अंश आणि छेदा स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. आता परत या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला परत याच्यामध्ये आणायचं, मूळ स्वरूपात. मूळ स्वरूपात म्हणजे इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आणायचंय. जसं बोललोय का ना, जसं बर्फाचं पाणी होतं, पाण्याचं बर्फ होतो, त्याच पद्धतीने करायचं. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये केलं आणि व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता ह्याचं रूपांतर आपल्याला ह्याच्यात कसं करायचं बघा. म्हणून आता इथं वरती घेतोय मी,
16/3. आता 3चा पाडा 16, आता 3चा पाडा बोलायचं आणि 3च्या पाड्यामध्ये 16 आहे का नाही याची खात्री करायची. आता 3च्या पाड्यात तसं पाहिलं तर 16 नाहीये, मग 16 नसेल तर मग काय करायचं, त्याच्या अलीकडची संख्या बघायची. मग 16च्या अलीकडची संख्या कोणती आहे, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 ही संख्या आहे. किती नंबरला आहे, 3 3 5 15. शिल्लक किती राहिलेले, 16 मधून 15 मायनस करा, शिल्लक किती राहिले, 1 राहिला. आणि छादामध्ये आहे ती संख्या बघा, रूपांतर झालं की नाही, 5.1/3. लक्षात आलं, हे बघा 5.1/3. अशा प्रकारे आपण इथं अपूर्णांक संख्यांचे याचे घटक आहेत, उपघटक आहेत, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हे आपण थोडक्यामध्ये बघितलेले. ज्यावेळेस हे टॉपिक येतील, अपूर्णांक संख्या हा वेगळा टॉपिक आहे संख्या प्रकारामध्येच. ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळेस आपण शिकवायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपण एकदम बारकाईने पूर्ण संकल्पना आपण एक ठिकाणी स्पष्ट करून घेणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. कमेंट्स माध्यमातून तुम्ही मला प्रश्न करू शकता, किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझा नंबर मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून शंका प्रश्न विचारला जाऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओवर जर नवीन असताल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल किंवा पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर ह्या व्हिडिओला आधी सबस्क्राईब करून ठेवा, त्यानंतर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. एवढं केलं म्हणजे आम्हाला पण आत्मिक समाधान मिळणार आहे आणि आम्हाला पण स्फुरण येईल की आणखी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही अशाच पद्धतीने बनवणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या YouTube माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.